दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदानाला सुरुवात। निकाल 8 फेब्रुवारीला। अरविंद केजरीवाल विजयाची हॅट्रिक करणार की भाजप बाजी मारणार याकडे लक्ष। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीडच्या दौऱ्यावर। आष्टी उपसा सिंचन योजनेची पाहणी करणार। विविध योजनांचंही भूमिपूजन होणार। सुरेश धस आणि पंकजा मुंडे एकाच मंचावर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये सागर बंगल्यावर चर्चा। बैठकीत काय ठरलं याकडे राज्याचं लक्ष। रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादाचा फटका विकास कामांना बसण्याची शक्यता। विकास आराखड्यातून रायगडला वगळलं। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यासंदर्भात अभिनेते राहुल सोलापूरकर यांचा माफीनामा। शिवभक्तांच्या भावना दुखावल्याबद्दल व्यक्त केली दिलगिरी। बीड प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरारच। सरपंच संतोष देशमुख हत्येला 57 दिवस उलटले तरीही कृष्णा आंधळे पोलिसांना सापडेना। छत्रपती संभाजीनगरमध्ये नामांकित बिल्डरच्या 7 वर्षाच्या मुलाचं अपहरण। 2 कोटींची खंडणीची मागणी केल्याची प्राथमिक माहिती। मुलाच्या शोधासाठी पोलिसांनी 100हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासली।